ला चंदनाचा गंध आहे. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. कौतुकाचा हा किनारा पावलांनी धन्य झाला. माझ्या संकेत विद्यार्थी विकास मंडळाच्या सर्व मान्यवरांच्या पावलांनी या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये व्यासपीठावर पदार्पण करून खरोखरच आजचा हा पडला व्यासपीठ धन्य झालेला आहे. सर्वांना विनंती की आपण आपल्या जागेवर स्थानपन्न व्हायचंय. थोड्याच वेळात पारितोषिक वितरण समारंभाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून विद्येची देवता माता सरस्वतीच्या चरणी नतमस्तक होऊन मी विनायक कोंगेरे आज संकेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गौरव सोहळ्यात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. भारतीय संस्कृतीप्रमाणे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण दीप प्रज्वलनाने सुरुवात करतो. आपल्याला माहितीच आहे की संकेत विद्यार्थी विकास मंडळाचं जे बोधवाक्य आहे तमसो मा ज्योतिर्गमय, याचा अर्थ तिमिराकडून तेजाकडे जा असा संदेश देणारे आमच्या संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे सर्व मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. जोरदार टाळ्या वाजून आपण त्याचं या ठिकाणी स्वागत करूया. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करावा. सन्माननीय संचालक संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री एम डी लाखोडे सर, संकेत विद्यार्थी विकास मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती विजयता पंधेरकर मॅडम, सचिव माननीय श्रीयुत डॉक्टर डी ए चौगुले सर, सहसचिव माननीय श्रीयुत अमरसिंग चव्हाण साहेब, कोषाध्यक्ष माननीय श्रीयुत लल्लन दुबे सर, संचालक तथा माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष माननीय श्रीयुत वसंत राजे सर, माननीय श्रीयुत व्ही पी सिंग सर, संस्था संचालक तथा उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष, त्याचबरोबर शालेय समिती अध्यक्ष प्राथमिक विभाग माननीय श्रीयुत राजीवजी धोत्रे सर, त्याचबरोबर दक्षता समितीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत गणेशजी लाखोडे सर, आपणा सर्व मान्यवरांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. तमसो मा ज्योतिर्गमय. सर्व व्हॉलेंटियर्सना विनंती की कोणीही प्रेक्षागृहात नाश्ता घेऊन जाणार नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचा आधारू, अखंड कीर्तीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार करून अर्पण करून त्यांना मानवंदना देण्याची कृपा विनंती मी सर्व संस्था चालकांना करतोय. त्याचबरोबर माता शारदेला नमन करून सर्व सन्माननीय संचालकांना विनंती करतो की आपण माता सरस्वतीचं पूजन करून आजच्या या कार्याचा शुभारंभ करावा. प्रेक्षागृहात कोणीही खाद्यपदार्थ घेऊन जाणार नाही. जर सापडला तर त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन होईल. अगोदरच सूचना केली होती. सर्वांनी आपल्या जागावर बसून घ्यायचं आहे ताबडतोब. सर्वांनी आपल्या जागेवर बसून घ्यायचं आहे ताबडतोब.
गेट लावून टाका पटापट. व्हॉलेंटियर्स प्लीज क्लोज द डोर. क्लोज द डोर अँड सिट. या दीप प्रज्वलनाबरोबरच माता शारदेचं त्याचबरोबर सर्व कार्याचा शुभारंभ देवता गणेशाचं स्तवन करण्यासाठी आमच्या माध्यमिक बसून विभागाच्या घ्यायचं विद्यार्थ्यांनी आपल्या सादर करतायत ईश स्तवन. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. यानंतर ज्यांच्या कार्यकुशलतेने ज्यांच्या पदस्पर्शाने संकेत नावाचं रोपटं ज्यांनी लावलं, पाहता पाहता या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं, ते मान्यवर आज या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे आज या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल अतिथी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत या स्वागत गीतातून सादर करतील आमच्या विद्यार्थिनी. स्वरांनी फुलांनी
या स्वागत गीतानंतर जोरदार टाळ्या वाजून आपण या गुणी कलाकारांचं कौतुक करूया. धन्यवाद. यानंतर आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी संकेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातर्फे मी हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम ज्यांनी संकेत नावाचं रोपटं लावलं आणि पाहता पाहता या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं, अनेक अंधारात तिमिरात असलेल्या कुटुंबांमध्ये तेजाचा आणि ज्ञानाचा दीप पेटवला, अशा या मान्यवरांना मानापासून मुजरा. आमच्या संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत महादेवजी लाखोडे सर यांना मी विनंती करतो की आमच्याकडून आमचं हे स्वागत स्वीकारावं. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की आपण संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत एम डी लाखोडे सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करावं. जोरदार टाळ्या वाजून आपण या स्वागत सोहळ्यामध्ये सहभागी होऊया. अध्यक्ष संकेत विद्यार्थी विकास मंडळ माननीय श्रीयुत एम डी लाखोडे सर, धन्यवाद, आपण आमचं स्वागत स्वीकारलं. त्याचबरोबर संकेत विद्यार्थी विकास मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती विजयता पंदेरकर मॅडम उपस्थित आहेत. पुन्हा एकदा गायकवाड मॅडम यांना मी विनंती करतो की आपण त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करावं. संकेत विद्यार्थी विकास मंडळाच्या उपाध्यक्षा सन्माननीय श्रीमती विजयता पंदेरकर मॅडम, आपण आमचं स्वागत स्वीकारलं मोठ्या मनाने, त्याबद्दल आपलं खरोखर मनापासून धन्यवाद. संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे सचिव माननीय श्रीयुत डॉक्टर डी ए चौगुले सर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी उच्च माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ रश्मी कुमार मॅडम यांना विनंती करतो की आपण माननीय श्रीयुत डॉक्टर डी ए चौगुले सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही मनपूर्वक स्वागत करावं. नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या संस्थेचे सचिव डॉक्टर डी ए चौगुले सर, आपण अतिशय प्रेमाने आमचं स्वागत स्वीकारलं, त्याबद्दल धन्यवाद. संस्थेचे सहसचिव माननीय श्रीयुत अमरसिंग चव्हाण साहेब हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. पुन्हा एकदा रश्मी कुंभार मॅडम यांना मी विनंती करतो की आपण त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं प्रेमपूर्वक स्वागत करावं. धन्यवाद सर, आपण आमचं स्वागत स्वीकारलं. यानंतर माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष आदरणीय श्रीयुत वसंत राजे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक आदरणीय श्रीयुत कोंगेरे सर यांना मी विनंती करते की आपण राजे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर, आपण आमचं स्वागत स्वीकारलं. यानंतर संस्थाचालक तसंच उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष आदरणीय श्रीयुत व्ही पी सिंग सरांचं स्वागत करण्याची विनंती मी पुन्हा एकदा कोंगेरे सरांना विनंती करते की आपण त्यांचंही स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही स्वागत करावं. संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्रीयुत लल्लनजी दुबे सर या कार्यक्रमाला तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. मी या ठिकाणी माध्यमिक विभागाच्या शिक्षिका सौ तिलोत्तमा मॅडम यांना विनंती करतो की आपण दुबे सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करावं. धन्यवाद सर, अतिशय प्रेमपूर्वक आमचं हे स्वागत आपण स्वीकारलेलं आहे. त्याचबरोबर संस्थाचालक तथा
उच्च माध्यमिक विभाग शालेय समिती अध्यक्ष माननीय VP सिंग सर. झालं का? प्राथमिक विभागाच्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत राजीवजी धोत्रे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी लाकोडे मॅडम यांना करतो. सुमन शर्मा मॅडम यांना करतो. आपण माननीय श्रीयुत राजीवजी धोत्रे सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करावं. संकेत विद्यालय दक्षता समितीचे अध्यक्ष माननीय श्री गणेशजी लाकोडे सर, आपण अतिशय व्यस्त असताना आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. मी श्रीमती रीना राजे मॅडम यांना विनंती करतो की आपण गणेशजी लाकोडे सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही हार्दिक स्वागत करावं. धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत चौधरी सर उपस्थित आहेत. मी रश्मी कुंभार मॅडम यांना विनंती करतो की आपण चौधरी सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करावं. संकेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती गायकवाड उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी मी तिलोत्तमा मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही हार्दिक स्वागत करावं. आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी सर्व मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी आपला वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा संपन्न होत आहे. गेली वर्षभर आपल्या विद्यालयाने अनेक विविध उपक्रम राबवले. विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उंचावत राहिलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सौ भारती गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने अहवाल वाचन सादर करावे. गेली वर्षभर आमच्या विद्यालयाने विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विद्यालयाचे शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलेली उंच भरारी या ठिकाणी थोडक्यात आलेख मांडतायत सौ भारती गायकवाड मॅडम, मुख्याध्यापिका उच्च माध्यमिक आणि माध्यमिक विभाग. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्र, संकेत विद्यार्थी विकास मंडळाच्या संकेत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय याचा मागील वर्षाचा शैक्षणिक वर्षाचा आढावा वाचताना मला खूपच आनंद होतो आहे. खरं तर आनंद तर होतोच, पण त्याचबरोबर मला सार्थ अभिमानसुद्धा वाटतो की या संस्थेमध्ये मी काम करते. याचं कारण आहे का 30 वर्षापूर्वी संकेत विद्यालय नावाचं छोटंसं रोपटं की जे गरीब होतकरू अशा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन मानपाड्यासारख्या भागामध्ये 1992मध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे संकेत विद्यालय आज हे छोटंसं रोपटं न राहता संकेत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय असं एक नामांकित शाळा आणि कॉलेजमध्ये रूपांतर झालेलं आहे. याच्या मागे आमचे संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी त्याचबरोबर पालक या सर्वांचं परिश्रम आहे, मेहनत आहे, त्याचबरोबर निष्ठा आहे. आज विद्यालयाची 3 मजली प्रशस्त इमारत असून विद्यालयामध्ये नर्सरी ते 10वीपर्यंत मराठी माध्यम व सेमी माध्यमाचे वर्ग सुरू आहेत. तर इयत्ता 11वी व 12वी मराठी माध्यम कला शाखा व हिंदी माध्यम कला शाखा त्याचबरोबर वाणिज्य शाखा उपलब्ध आहे. मला या विद्यालयात काम करण्याची संधी आणि अभिमान वाटतो याच्यासाठी एकीकडे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या अभावी महाराष्ट्रातील बऱ्याच मराठी माध्यमाच्या शाळा ह्या कमी होत असताना आमच्या विद्यालयामध्ये मात्र विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज विद्यालयामध्ये जवळजवळ 2000 ते 2500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयामध्ये
आमच्या मान्यवर संस्थाचालक व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून विद्यालयामध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा आहे, संगणक कक्ष आहे, गुगल क्लासरूम आहेत, प्रोजेक्टरची सोय आहे. या सोयीबरोबरच आमचे सर्व विद्यार्थी अतिशय मेहनत घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल असं यश संपादन करत आहेत. मार्च 2025 शालांत परीक्षा म्हणजेच SSC परीक्षाचा रिझल्ट जवळजवळ 97% इतका लागला असून यावर्षी 37 विद्यार्थी जवळजवळ डिस्टिंक्शनमध्ये आलेले आहेत. इयत्ता 12वी म्हणजेच SSC परीक्षेचा रिझल्ट हा सुद्धा 90% इतका लागला आहे. विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामगिरीबरोबरच वेगवेगळ्या विविध अशा स्कॉलरशिप मिळवून दिल्या जातात. जसं की मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप, ST विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी स्कॉलरशिप, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी सारथीसारख्या स्कॉलरशिप मिळवून दिल्या जातात. त्याचबरोबर स्पर्धा युगामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी पाठीमागे पडू नयेत यासाठी NMMS व PSS सारखे स्कॉलरशिपचे वर्गसुद्धा चालू केले आहेत. मागील वर्षी NMMS परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी 10 विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश संपादन करून प्रत्येक वर्षी 12,000 याप्रमाणे 4 वर्ष 48,000 रुपये इतकी स्कॉलरशिप मिळवून दिली आहे. त्याचबरोबर 2024-25मध्ये कोटक महिंद्रा बँकेकडून मिळणारी गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये यावर्षी जवळजवळ 6 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 75,000 रुपये या पद्धतीनं स्कॉलरशिप मिळालेली आहे. विद्यार्थ्यांचा या गुणवत्तेचा आम्हा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक मानसिक जडणघडण होऊन त्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये विविध स्पर्धा व क्रीडा महोत्सवाचे सुद्धा आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांची प्रगती, सर्वांगीण प्रगती म्हणजेच शाळा व संस्थेची प्रगती हेच यश, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यालयातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी समर्पित वृत्तीने काम करत असतात. शाळा व संस्थेच्या प्रगतीसाठी पालक आणि विविध NGO यांचे सहकार्य तर लाभतेच, पण त्याचबरोबर आमचे मान्यवर संस्थाचालक त्यांचा अमूल्य वेळ काढून आम्हा सर्वांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करत असतात. त्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर पालक वर्गाचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळते, त्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे विद्यार्थी परिश्रम, होतकरू आणि शिस्तप्रिय आहेत, त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनपूर्वक धन्यवाद. या पुढील सूत्रे मी श्री कोंगेरी सरांच्याकडे देते. धन्यवाद. सौ भारती गायकवाड मॅडम, मुख्याध्यापिका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभाग, त्यांच्या नेतृत्वामध्ये विद्यालयाने केलेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. यानंतर आपल्याला माहिती आहे की विद्यालयात वर्षभर जे विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची एखादी थाप पडली की त्या विद्यार्थ्यांना एक उभारी येते. असंच शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा अतिशय सुंदर असा नावलौकिक आहे. SSC आणि HSC परीक्षेमध्ये विद्यालयातील विद्यार्थी किती पास झाले यापेक्षा किती गुणवत्तापूर्ण विद्यार्थी पास झाले याचंच मूल्यमापन केलं जातं आणि या मूल्यमापनाचंच सर्वत्र कौतुक होतं. आमच्या या विद्यालयातून दरवर्षी 10वी आणि 12वीचे असंख्य विद्यार्थी प्रविष्ट होतात आणि चांगल्या गुणांनी ते उत्तीर्णही होतात. याही वर्षी आपण मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक करून त्यांना एक उभारी देणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपल्याला ती एक नवी उमेद मिळेल. सर, 2025मध्ये SSC परीक्षा मार्च 2025मध्ये आमच्या विद्यालयाचा, आपल्या विद्यालयाचा निकाल 96.42% लागलेला आहे आणि डिस्टिंक्शनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे. आपल्याच विद्यालयाचा एक गुणी विद्यार्थी यावर्षी 93% गुण मिळून विद्यालयात प्रथम आला. आपण जोरदार टाळ्या वाजून आदेश आनंदा रवांदे 93% गुण मिळून SSC परीक्षेत प्रथम आलेला आहे. मी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री MD लाकोडे सरांना विनंती करतो की आपण या गुणी विद्यार्थ्याचं कौतुक करावं. अतिशय सोज्वळ शांत स्वभावाचा मुलगा आणि अतिशय चांगल्या प्रकारे गुण मिळवलेत. सर, आपण याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलीत तर पुढेही तो चांगले गुण मिळून आपल्या विद्यालयाचं, आपल्या संस्थेचं नाव लौकिक वाढवल्याशिवाय राहणार नाही.
संस्थेच्या अध्यक्षांच्या वतीने रोख पारितोषिक प्रशस्तीपत्र देऊन त्याचं या ठिकाणी कौतुक होत आहे. आदेश आनंदा रवांदे 93% गुण मिळवलेले आहेत आणि आता नामांकित कॉलेजमध्ये तो पुढील शिक्षण घेत आहे. HSC परीक्षा फेब्रुवारी 2025चा निकाल जो आहे 90.24% लागलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन मिळवलेलं आहे. यावर्षी वाणिज्य शाखेमध्ये प्रथम आलेली सोनाली चव्हाण 80.50% गुण मिळून विद्यालयात प्रथम आलेली आहे. मी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती विजयकुमार पंदेरकर मॅडम यांना विनंती करतो की आपण या गुणी विद्यार्थिनीला रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन तिचंही कौतुक करावं. वाणिज्य शाखेतून प्रथम आलेली आमची गुणवंत विद्यार्थिनी 80.50% गुण मिळवलेले आहेत. एका महिलेकडून एका महिलेचा सत्कार, काय सुंदर योग आहे. या विद्यार्थिनीला पुढे उभारी मिळेल. धन्यवाद मॅडम. कला शाखा मराठी माध्यमामध्ये प्रथम आलेली प्रतीक्षा जाधव 77.33% गुण मिळून प्रथम आलेली आहे. संस्थेचे सचिव माननीय श्रीयुत डॉक्टर DA चौगुले सर यांना मी विनंती करतो की आपण या गुणी विद्यार्थिनीला रोख पारितोषिक प्रशस्तीपत्रक देऊन तिचंही कौतुक करावं. सर ती MPSCची तयारी करते आणि ही विद्यार्थिनी निश्चितच पुढील आपल्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून असेल. आपण तिचं कौतुक करावं अशी मी विनंती करतो. कला शाखा हिंदी माध्यम 69% गुण मिळून प्रथम आलेली कविता परिहार या विद्यार्थिनीचं कौतुक करण्याची विनंती मी सहसचिव माननीय श्री अमरसिंग चव्हाण साहेब यांना करतो. आपण या गुणी विद्यार्थिनीला रोख पारितोषिक प्रशस्तीपत्र देऊन तिचं कौतुक करावं. कविता परिहार हिंदी माध्यम कला शाखेतून प्रथम आलेली आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण या गुणी विद्यार्थिनीला. सर शैक्षणिक प्रगतीबरोबरच आपलं विद्यालय क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर आहे. दरवर्षी आपण क्रीडा महोत्सव घेतो. आपल्याकडे जागेची उणीव असली तरी आपण ठाणे महानगरपालिकेच्या ब्रह्मांड येथील क्रीडा मैदानावर क्रीडा महोत्सव संपन्न केला. आपल्याला माहितीच आहे की जीवन एक खेळ आहे. यशाचा आणि अपयशाच्या मार्गाचा तो एक मेळ आहे आणि म्हणून खेळात नावलौकिक मिळवलेल्या अशाही विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी कौतुक करणार आहोत. विविध गटांमध्ये विविध स्पर्धा झाल्या. यामध्ये कबड्डी मुलांचा प्रथम गट नंबर 1 यावर्षी विजेता ठरलेला आहे. इयत्ता 8वी 2चा कबड्डी मुलांचा गट विजेता ठरलेला आहे. कोषाध्यक्ष माननीय श्रीयुत लल्लनजी दुबे सर यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना चषक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कबड्डी मुले गट नंबर 1 8वी 2 संघ विजयी ठरलेला आहे. संस्थेचे सन्माननीय कोषाध्यक्ष ललनजी दुबे सर हे या विद्यार्थ्यांना चषक देऊन त्यांचा या ठिकाणी कौतुक करतायत. कबड्डी मुलांचा गट 1 विजेता संघ 8वी 2. गट 2 मधून विजेता संघ ठरलेला आहे कबड्डीमध्ये मुलांचाच गट. जोरदार टाळ्या वाजून आपण या विद्यार्थ्यांचं कौतुक करूया. गट 2 मध्ये कबड्डीमध्येच विजेता ठरलेला संघ आहे 9वी 3. पुन्हा एकदा दुबे सरांनाच मी विनंती करतो, सन्माननीय दुबे सर आपण याही विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. गट 2 मधून कबड्डी मुलांचा संघ विजेता संघ ठरलेला आहे इयत्ता 9वी 3. कबड्डी क्रीडा प्रकार गट 2 मध्ये 9वी 3चा संघ विजयी ठरलेला आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण या मुलांचं कौतुक करूया. गट 3 मध्ये कबड्डीमध्येच विजेता ठरलेला संघ आहे 10वी 2. पुन्हा एकदा दुबे सरांनाच विनंती, माननीय दुबे सर आपणास विनंती आहे की आपणही या विद्यार्थ्यांना चषक देऊन त्यांचं कौतुक करावं.
मागील वर्षी आपल्या संस्था चालकांनी एक सूचना केली होती की सर्व संघ जर पुढे आला आणि त्यांना जर पारितोषिक दिलं तर खूप चांगलं होईल. सर, यावर्षी आपण सर्व संघातील खेळाडूंना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. कबड्डी मुलांचा गट 3, दहावी 2 खेळांमध्ये विजय झालेले आहेत. परीक्षेतही निश्चित विजयी होतील. कबड्डी मुलींचा संघ गट 1 विजेता संघ आहे. 8वी 3 तयार राहायचं आहे. शालेय समिती माध्यमिक विभाग माननीय वसंतराजे सर यांना मी विनंती करतो की आपण पुढील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन चषक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कबड्डी मुलींचा गट 1 विजेता संघ आहे. 8वी 3 शालेय समिती माध्यमिक विभाग अध्यक्ष सन्माननीय वसंतराजे सर या विद्यार्थ्यांना चषक देऊन या विद्यार्थिनींना चषक देऊन त्यांचा सन्मान करतायत. सर्व विद्यार्थ्यांनी प्रेक्षागृहात बसलेल्या सर्व पालकांनी जोरदार टाळ्या वाजून आमच्या या खेळाडूंचं कौतुक करावं. गट 2 मधून विजेता संघ ठरलेला 9वी 4चा मुलींचा संघ. पुन्हा राजे सरांनाच विनंती की आपण पुढील गटालाही आपणच चषक देऊन त्यांचं या ठिकाणी कौतुक करायचं आहे. गट 2 मधून विजेता संघ 9वी 4चा संघ ठरलेला आहे. सन्माननीय वसंतराजे सर यांच्या शुभ हस्ते या सर्व खेळाडूंना चषक देऊन त्यांचंही कौतुक होत आहे. कबड्डी मुलींचा संघ गट 3 मध्ये विजयी ठरलेला संघ इयत्ता 10वी 3. पुन्हा एकदा राजे सरांना विनंती की आपण 10वी 3च्या या गुणी खेळाडूंना चषक देऊन त्यांचाही गौरव करायचा आहे. दहावी 1चा संघ आहे. विजेता संघ कबड्डी मुलींचा संघ. चला पुढे चला. धन्यवाद सर. आपण स्थानापन्न व्हावं. पुढील क्रीडा प्रकार आहे खो खो. मुलांचा गट 1 विजेता संघ ठरलेले 8वी 3 या संघाच्या सर्व खेळाडूंना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. अध्यक्ष शालेय समिती उच्च माध्यमिक विभाग माननीय श्रीयुत वीरेंद्र प्रताप सिंग सर यांना विनंती करतो की या विद्यार्थ्यांना आपण चषक देऊन त्यांचं कौतुक करावं. खो खो मुलांचा गट 1 विजेता संघ 8वी 3. अध्यक्ष शालेय समिती उच्च माध्यमिक विभाग सन्माननीय वीरेंद्र प्रताप सिंग सर या विद्यार्थ्यांना चषक देऊन त्यांचा गौरव करतायत. जोरदार टाळ्या वाजून आपण या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. प्रेक्षागृहात बसलेल्या सर्वांना विनंती आहे. पुढील संघ आहे गट 2 विजेता संघ 9वी 3. 9वी 3चा संघ गट 2 मधून विजेता ठरलेला आहे. पुन्हा एकदा वीरेंद्र प्रताप सिंग सरांना विनंती की आपण या विद्यार्थ्यांनाही चषक देऊन त्यांचाही गौरव करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पारितोषिकं घेतलेली आहेत त्यांनी कृपया प्रेक्षागृहात आपापल्या जागेवर जाऊन बसायचं आहे. गट 3 मध्ये खो खो मध्ये मुलांचा जो गट विजयी झालेला आहे इयत्ता 10वी 1. पुन्हा एकदा सिंग सरांना विनंती की आपण या संघाला चषक देऊन त्यांचंही कौतुक करावं. खो खो मुलांचा गट 3 विजयी ठरलेला संघ आहे इयत्ता 10वी 1. जोरदार टाळ्या वाजून आपण या खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करूया. धन्यवाद सर. आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर मुलींचा खो खोचा संघ गट 1 मधून विजयी ठरलेला संघ इयत्ता 8वी 4. अध्यक्ष शालेय समिती प्राथमिक विभाग सन्माननीय राजीवजी धोत्रे सर आपणास विनंती आहे की आपण पुढील विद्यार्थ्यांना चषक देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. खो खो मुली गट 1 विजेता संघ ठरलेले 8वी 4.
सर्व खेळाडूंना चषक प्रदान करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन. गट 2 मधून विजेता संघ ठरलेला आहे 9वी-3चा. याही संघातील विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा धोत्रे सरांनाच विनंती. गट 2 विजेता संघ 9वी-3. सन्माननीय संचालक, त्याचबरोबर प्राथमिक विभाग शालेय समितीचे अध्यक्ष राजूजी धोत्रे सर यांच्या शुभ हस्ते चषक स्वीकारताना आमचे हे गुणी खेळाडू गट 2 मधील विजयी संघ 9वी-3. याच गटामध्ये गट 3 मध्ये याच क्रीडा प्रकारामध्ये गट 3 मध्ये विजेता संघ ठरलेला आहे 10वी-3चा. 10वी-3च्या खेळाडूंना मी विनंती करतो की आपण आपलं चषक स्वीकारायचं. पुन्हा एकदा धोत्रे सरांनाच विनंती की आपण या विद्यार्थ्यांचे कौतुक करावं. अतिशय सुंदर. जोरदार टाळ्या वाजवून आपण या खेळाडूंचं अभिनंदन करूया. पुढील क्रीडा प्रकार आहे डॉजबॉल. हा क्रीडा प्रकार मुलींमध्ये खेळवला गेला. गट 1 मधून विजयी संघ ठरलेला आहे 8वी-3चा. संघातील सर्व खेळाडूंना विनंती की आपण या ठिकाणी आगमन करायचं आहे. दक्षता समितीचे अध्यक्ष माननीय श्री गणेशजी लाखोडे सर, आपणास विनंती की आपण या गुणी खेळाडूंना त्यांचं चषक प्रदान करून त्यांचं कौतुक करावं. डॉजबॉल मुलींचा गट 1 विजयी संघ ठरलेला आहे 8वी-3. आमच्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा जो सत्कार होतोय तो घेताना आमचे गुणी खेळाडू खूप आनंदित आहेत. गणेशजी लाखोडे सर यांच्या हस्ते चषक स्वीकारताना हे गुणी विद्यार्थिनी. गट 1 विजेता संघ 8वी-3. या सर्व संघातील खेळाडू. गट 2 विजेता संघ 9वी-4. गणेशजी लाखोडे सर, आपण विनंती की पुढील खेळाडूंनाही आपणही चषक देऊन त्यांचाही सत्कार करायचा आहे. डॉजबॉल मुली गट 2 विजेता संघ इयत्ता 9वी-4. गट 3 मध्ये डॉजबॉलमध्ये मुलींचा संघ जो विजयी ठरलेला आहे संघ इयत्ता 10वी-2. गणेशजी लाखोडे सर, आपणास पुन्हा एकदा विनंती की आपण याही विद्यार्थ्यांना चषक देऊन त्यांचं कौतुक करावं आणि त्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप द्यावी, जेणेकरून हे खेळाडू पुढे आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतील आणि जीवनामध्ये पुढे वाटचाल करतील. उर्वरित खेळाडूंना यानंतर पारितोषिकं दिली जातील. त्याचबरोबर आमच्या उच्च माध्यमिक विभागातही क्रीडा महोत्सव झाला. या क्रीडा महोत्सवामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपलं कला कौशल्य दाखवलं, माननीय श्री लाखोडे सरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं. माध्यमिक विभागामधील क्रीडा प्रकारांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कौशल्य संपादन केलं त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. उच्च माध्यमिक विभागामध्ये कबड्डी मुलांचा संघ जो विजयी ठरलेला आहे 12वी कॉमर्स, या संघाच्या सर्व खेळाडूंना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत महादेवजी लाखोडे सर, आपणास विनंती की या गुणी विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक देऊन त्याचबरोबर त्यांना चषक देऊन त्यांचा गौरव करावा. कबड्डी मुलांचा जो विजेता संघ आहे 12वी कॉमर्स सेकंड, दुसरी डिव्हिजन, या डिव्हिजनचे हे गुणी खेळाडू संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत MD लाखोडे सर यांच्या हस्ते चषक स्वीकारताना खूप आनंद होतोय. जोरदार टाळ्या वाजून आपण या विद्यार्थ्यांचंही कौतुक करूया. कबड्डीमध्येच उपविजेता ठरलेला संघ जो आहे
इयत्ता 11वी कॉमर्स फर्स्ट डिव्हिजन संस्थेच्या उपाध्यक्षा सन्माननीय विजेता पंधेरकर मॅडम, आपणास विनंती की आपण या विद्यार्थ्यांना चषक देऊन त्यांचं कौतुक करावं. ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळालेली आहेत त्यांनी सभागृहात जाऊन आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. कबड्डीमध्ये उपविजेता ठरलेला संघ आहे 11वी कॉमर्स फर्स्ट डिव्हिजन संस्थेच्या उपाध्यक्षा सन्माननीय विजेता पंधेरकर मॅडम यांच्या हस्ते या खेळाडूंचं या ठिकाणी सत्कार होतोय, त्यांना चषक प्रदान होतोय. जोरदार टाळ्या वाजून आपण या विद्यार्थ्यांचं कौतुक करूया. धन्यवाद मॅडम. कबड्डी मुलींच्या संघामध्ये जो विजयी ठरलेला संघ आहे 11वी आर्ट्स मराठी माध्यम संस्थेचे सचिव माननीय श्रीयुत डॉक्टर D.A. चौगुले सर, आपणास विनंती की आपण आमच्या कबड्डीतील विजयी ठरलेल्या या मुलींच्या संघाला चषक देऊन त्यांचं कौतुक करावं, त्यांना चषक प्रदान करावा. कबड्डी मुलींचा विजेता संघ 11वी आर्ट्स मराठी माध्यम. जोरदार टाळ्या वाजून आपण या मराठी माध्यमच्या विजेता संघाचं अभिनंदन करूया, कौतुक करूया. संस्थेचे सन्माननीय सचिव डॉक्टर D.A. चौगुले सर यांच्या शुभ हस्ते त्यांना हा चषक प्रदान होतोय. धन्यवाद सर, आपण आमच्या या गुणी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. उपविजेता ठरलेला संघ आहे, सरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं. याच क्रीडा प्रकारामध्ये उपविजेता ठरलेला संघ आहे 12वी कॉमर्स सेकंड डिव्हिजन संस्थेचे सहसचिव माननीय श्रीयुत अमरसिंग चव्हाण साहेब, आपणास पुन्हा एकदा विनंती की आपण आमच्या या गुणी खेळाडूंचं कौतुक करावं. उपविजेता कबड्डी मुलींचा संघ 12वी कॉमर्स सेकंड. माननीय श्रीयुत अमरसिंग चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांना चषक देताना जोरदार टाळ्या वाजून आपण या विद्यार्थ्यांचंही कौतुक करूया. खो खो क्रीडा प्रकारामध्ये, धन्यवाद सर, खो खो क्रीडा प्रकारामध्ये विजेता ठरलेला मुलांचा जो संघ विजेता ठरलेला आहे 11वी कॉमर्स फर्स्ट डिव्हिजन संस्थेचे कोषाध्यक्ष सन्माननीय लल्लेंद्र दुबे सर यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना चषक देऊन त्यांचं कौतुक करावं. खो खो मुलांचा विजेता संघ 11वी कॉमर्स फर्स्ट डिव्हिजन प्रेक्षागृहात बसलेल्या माझ्या सर्व गुणी विद्यार्थ्यांनी आणि सर्व पालकांना विनंती की आपण या गुणी विद्यार्थ्यांचंही टाळ्या वाजून जोरदार कौतुक करूया. आपल्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे टाळ्यांची शाबासकी मिळाली तर त्यांना आणखी उभारी येईल. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय श्रीयुत वसंतराजे सर, अध्यक्ष शालेय समिती माध्यमिक विभाग, आपणास विनंती करतो की आपण खो खो क्रीडा प्रकारामध्ये उपविजेता ठरलेला जो संघ आहे 12वी कॉमर्स सेकंड डिव्हिजन याही संघाला चषक देऊन त्यांचंही कौतुक करायचं आहे. सन्माननीय श्रीयुत वसंतराजे सर यांच्या शुभ हस्ते आमच्या या गुणी खेळाडूंना चषक आणि सर्टिफिकेट प्रदान करताना आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून याही खेळाडूंचं कौतुक करूया. खो खो उपविजेता संघ खो खोमध्ये उपविजेता ठरलेला संघ आहे 12वी कॉमर्स सेकंड डिव्हिजन
माननीय श्रीत राजेश सरांना विनंती की आपण याही विद्यार्थ्यांना चषक देऊन त्याचबरोबर सन्मान चिन्ह पारितोषिक देऊन त्यांचंही कौतुक करावं. धन्यवाद सर, आपण या आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. खो खो उपविजेता संघ 12वी कॉमर्स 3rd डिव्हिजन आपल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचं कौतुक करावं. डॉजबॉल विजेता संघ 11वी कॉमर्स. धन्यवाद मॅडम. डॉजबॉल उपविजेता संघ 12वी कॉमर्स 2nd डिव्हिजन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत राघू चौधरी सर यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचं कौतुक करावं. डॉजबॉल मुलींचा उपविजेता संघ 12वी कॉमर्स 2nd डिव्हिजन. विजेता संघ 11वी कॉमर्स 2nd डिव्हिजन. यानंतर उपविजेता संघ पुन्हा एकदा चौधरी सरांना विनंती, उपविजेता संघ 12वी कॉमर्स 2nd डिव्हिजन यांना आपण चषक आणि त्यांचं सन्मान चिन्ह देऊन कौतुक करावं. उपस्थित आपल्या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्था संकेत विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय महादेवजी लाकोडे सर यांचा या क्षेत्रातला प्रचंड असा अनुभव आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी श्रीरंग विद्यालयासारख्या नामांकित विद्यालयामध्ये मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली आणि शाळेला नावलौकिक मिळवून दिला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी त्यांना विनंती करतो की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. माझे उपस्थित सर्व सहकारी मित्र, या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग आणि दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, आपण उपस्थित पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांनी वर्षभर जी मेहनत घेतली, ते परीक्षेत असो, क्रीडा स्पर्धेमध्ये असो किंवा वेगवेगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये असो, त्या सर्व विद्यार्थ्यांना जे पारितोषिक मिळालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि पालकांनीसुद्धा त्या विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल त्या पालकांचेही खास अभिनंदन. शिक्षक तर नेहमीच मदत करीत असतात, विद्यार्थ्यांना पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, परंतु पालकांचं सहकार्यसुद्धा खूप महत्त्वाचं असते. आपल्या पाल्याला योग्य दिशा देणे शिक्षकांचं काम आहे, योग्य वळण देणे हे पालकांचं काम आहे. वेळोवेळी त्याला संस्कारित करणे हे पालकांचं कर्तव्य आहे. ते तुम्ही चांगल्या रीतीने पार पडत आहात. येथे विद्यार्थ्यांनी जे नैपुण्य मिळवलेलं आहे त्यावरून ते सिद्ध होते. मित्रांनो, मी थोडक्यात एक गोष्ट सांगतो आणि गोष्ट फक्त 2 मिनिटाचीच आहे. एक आटपाट नगर होतं आणि त्या नगरीचा राजा राज्य करीत होता, पण त्याचं दुर्दैव असं की त्याला मूलबाळ होत नव्हतं. मूलबाळ नसल्यामुळे एका मांत्रिकाने त्याला मंत्र दिला की तू गावामध्ये दौंडी पिटव आणि जे कोणी बालक ज्याचा बळी देण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयार होतील त्या बालकाचा तू बळी दे, म्हणजेच तुला पुत्रप्राप्ती होईल. ते एका कुटुंबाने विचार केला की आपल्याकडे 3 मुलं आहेत. सर्वात जो धाकटा आहे तो 7-8 वर्षाचा आहे.
त्याला आपण राजाकडे दान देऊया बळी करता. त्या पालकाने तयारी दर्शवली. तो मुलगा राजदरबारामध्ये नेऊन पोहोचवण्यात आला आणि त्या बालकाने राजाचं लक्ष दुसरीकडे असतानाच त्याने तेथे पडलेल्या मातीतून छोटी छोटी 3 घरं तयार केली. ही मातीची घरं होती, चिखलातून तयार केलेली. पहिलं घर त्याने स्वतःचं म्हणून ठरवलं. दुसरं घर समाजाचं, म्हणजे शेजारी पाजारी. समाज म्हणजे सर्व आले, त्यामध्ये शिक्षक असतील, आपल्या शेजारी पाजारी असतील, सर्वच. आणि तिसरं घर राजाचा महल म्हणून त्याने घोषित केलं. जेव्हा त्याला विचारलं की तो स्वेच्छेने तयार आहेस का बळी होण्याकरता, तेव्हा त्याने सांगितलं ठीक आहे, मी तयार आहे. पण हे सर्व करत असताना त्या बालकाने, त्या बाळाने पहिलं घर आपल्या लातेने तोडवलं. कारण काय, या घरामध्ये त्याला दया माया काही दिसलं नाही. कुटुंब म्हणून जे त्याला स्वास्थ्य मिळायला पाहिजे होतं, आपुलकी प्रेम मिळायला पाहिजे होती त्या कुटुंबाकडून, ते मिळालेलं नाही. त्यामुळे त्याने आपलंच घर आपल्या पायाने तोडवलं. दुसरं घर होतं शेजाऱ्यांचं, म्हणजे समाजाचं म्हणूया. हे दुसरं घरसुद्धा त्याने तोडवलं. तेव्हा त्याने, राजाने त्याला विचारलं की तू असं का केलंस. त्यावर तो म्हणतोय की समाजाचं सुद्धा कर्तव्य होतं की आईवडिलांना योग्य मार्गदर्शन करणे. आपले वडील जे काही काम करत आहेत ते चुकीचं आहे, हे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी, समाजाने सांगायला हवं होतं. म्हणून मला समाजाचा सुद्धा राग म्हणून शेजारचं घर मी तोडवलेलं आहे. आणि तिसरं घर उरलेलं होतं ते राजाचा राजवाडा, तोही त्याने पायाने तोडवला. राजाने त्याला प्रश्न केला की तू माझ्याकरता बनवलेला राजवाडा का बरं तोडवलास. तो म्हणतो राजाचं कर्तव्य काय. राजाचं कर्तव्य कोणतं आहे, प्रजेचं पालन करणे, त्यांचं संरक्षण करणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे, हे राजाचं कर्तव्य आहे. आणि राजा या त्यामध्ये अपयशी ठरलेला आहे. तो केवळ आपलं भलं पाहण्यासाठी, म्हणजे आपले वंशवेल वाढवण्यासाठी माझा बळी देतोय, ही गोष्ट राजा चुकीची करतोय, हे तेव्हा त्या राजाला उत्तर म्हणून सांगितलं. राजाचं कर्तव्य वेगळं, समाजाचं कर्तव्य वेगळं आणि कुटुंबाचं कर्तव्य वेगळं. तिन्ही घटकांनी जर आपापले कर्तव्य नीट पार पाडले तर आजचा समाज छान, सुंदर होईल, प्रगत होईल, विकसित होईल. यातून तुम्हाला जो बोध घ्यायचा आहे तो जरूर घ्या. यामध्ये मी थोडक्यात आमच्या क्रीडा स्पर्धेमध्ये, पुन्हा गॅदरिंगमध्ये जे सहभागी विद्यार्थी आहे त्यांनी जे आपलं कौशल्य सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रदर्शित केलेलं आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. आमचे गुणी विद्यार्थी विविध स्पर्धेमध्ये स्कॉलरशिप घेऊन पुढे गेलेले आहेत. ते फार गुणी विद्यार्थी आहेत. त्यांच्या उज्ज्वल भवितव्याकरता मी त्यांना चिंतितो. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद सर. आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना आपण मार्गदर्शन केले. आपल्या या सुंदर अशा मार्गदर्शनानंतर आपला पुढील सांस्कृतिक कार्यक्रम लगेचच सुरू होणार आहे.